असं नेहमीच म्हटलं जातं की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची शत्रू असते. त्या एकमेकींचा द्वेष करतात, त्या दोघींचं एकमेकांशी पटत नाही, असं दोघींच्या नात्याबद्दल बरंच काही बोललं जातं. त्या पार्श्वभूमीवर या दोघींच्या नात्यावर आणि त्या अनुषंगाने तिच्या सर्वच भूमिकांवर लिहिण्याचा आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने मी केलेला हा एक छोटासा प्रयत्न. कधी तीच तिची असते शत्रू, कधी तीच तिची असते शत्रू, कधी तीच तिचा होते आधार. कधी तीच तिची असते शत्रू, कधी तीच तिचा होते आधार. कधी तीच तिची पुसते अश्रू, कधी तीच तिचे पुसते अश्रू. कधी तीच तिला देते आकार. कधी तीच तिला ठरते अडसर, कधी तीच तिला ठरते अडसर. कधी तीच तिची होते सावली, कधी तीच तिला कथते परखड, कधी तीच तिला कथते परखड. कधी तीच तिची होते माऊली. कधी तीच तिच्यातील वाढवते अंतर, कधी तीच तिच्यातील वाढवते अंतर. कधी तीच तिची होते वाती. कधी तीच तिची करते परवड, कधी तीच तिची करते परवड. कधी तीच तिची होते ज्योती. कधी ठरते मारणारी, कधी ठरते मारणारी, तारणारी ही तीच. कधी ठरते मारणारी, तारणारी ही तीच. काल ठरते कधी तर जन्मदात्री ही तीच. काल ठरते कधी तर जन्मदात्री ही तीच. तिच्या अस्तित्वाशी निगडीत दुनियेचा या भार, तिच्या अस्तित्वाशी निगडीत दुनियेचा या भार. तिच्या उदरातच ठरते उत्पत्ती अन अंतिम काल, तिच्या उदरातच ठरते उत्पत्ती अन अंतिम काल. ती आहे तर तूही आहे, ती आहे तर तूही आहे, ती आहे तर हे जगही आहे. या जगातल्या प्रत्येक जखमेवर हळवी फुंकर ती आहे. आधारती आकारती, आधारती आकारती, ती सावली ती माऊली. वातती अन ज्योतती, वातती अन ज्योतती, ती तारणारी ती जन्मदायिनी. ती लक्ष्मी तीच सखी, ती लक्ष्मी तीच सखी. ती जिजाऊ ती सावित्री, ती गार्गी ती मैत्रेयी, ती गार्गी ती मैत्रेयी. ती मुक्ता ती बहिणाई, ती दुर्गा, ती दुर्गा. ती माया ती वरदा, ती छाया, ती प्रेरणा, ती प्रेरणा. ती जगदंबा. तिच्यातल्या या प्रत्येक रूपाला शतशः प्रणाम माझा, शतशः प्रणाम माझा.